वैध जे पक्षाने दिले तेच वैध झाले. जिल्हाध्यक्षांनी जे एबी फॉर्म दिले ते जोडलेले आहेत. जे ठरलेलं होतं त्या पद्धतीने त्यांनी एबी फॉर्म दिलेत. त्यांनी दुसऱ्याला कोणाला एबी फॉर्म दिले मला माहीत नाही. पक्षाने कालच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आपण जाहीर केलेले. राहिला विषय एबी फॉर्मचा, काल थोडाफार काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जो गोंधळ झाला त्यावेळेस काही एबी फॉर्म एखादा दोन्हीकडे तिकडे गेला असेल, परंतु पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. त्यानुसार आमचे पक्षाचे अधिकृत उमेदवार राहतील. जी छाननी चालू आहे त्यानुसार जे काही होईल त्यानुसार पक्ष निर्णय घेईल, परंतु आम्ही पक्षाची जी अधिकृत यादी जाहीर केलेली तीच अधिकृत राहणार. याबाबत जर काही एखादा एबी फॉर्म इकडे तिकडे झाला असेल गोंधळामध्ये तर पक्षाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो पक्ष निर्णय घेईल. आपण आपल्या यादीनुसार एबी फॉर्म दिलेले आहे आणि तेच ग्राह्य धरावे असा आपला. आता ज्यांनी काही अर्ज बाद झाल्याचं माहिती मिळाली त्यांच्या हातात त्या कारण मिळाल्यानंतर आपण तशी आवश्यकता वाटली तर अपील करू, पक्षाकडून अपील केलं जाईल. राजकीय इच्छाशक्ती उमेदवार वाढले त्याच्यामुळं शेवटच्या टप्प्यात जो गोंधळ झाला त्याच्यामुळं जर काही घडलं असेल तर ते खूप काही झालं आहे असं काही झालेलं नाही. त्यातून काहीतरी चांगला मार्ग पार्टी काढेल, पक्ष काढेल. का उमेदवाराला दोन दोन एबी फॉर्म दिलेले नाही आहे. शेवटच्या क्षणी जो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये जो गोंधळ उडाला होता त्यावेळेस एखादा सही केलेला एबी फॉर्म इकडे तिकडे गाळ झालेला असेल, परंतु आमची अधिकृत भूमिका ही ज्या उमेदवार यादी जाहीर केलेली तीच राहणार. 2022 मी कसं सांगू शकतो, तुम्हाला थोडा वेळ द्या, मी त्यानुसार सांगू शकतो. जे अधिकृत उमेदवार आहे ते आम्ही वर्तमानपत्रात पण दिले. पक्षाचे वर्तमानपत्रात ज्यांनी पक्षाच्या विरोधात चुकीचं काम केलं त्याचा अहवाल प्रदेशात जाईल आणि त्यांच्यावर कडकातली कडक कारवाई होईल. आपण तीच शहानिशा करून काय ती पुढील दिशापर्यंतचा इतिहास असाही आहे का आमदारांच्या मुलामुलींनी उमेदवारी भरायची नाही तर ज्यांनी भरली ते काढून घेणार आहे आणि ज्यांनी नाही भरली ते भरणार नाही आहे. हा पण इतिहास आहे पक्षात. अधिकृत आपली जी यादी जाहीर झालेली आहे ती बघा. आपण त्या यादीनुसार ज्या उमेदवार राहतील त्या उमेदवार फायनल होतील. अधिकृत जे होणार ते फायनल. एका घरात दोन उमेदवार आहेत. जे झालेलं असेल ते एका घरात दोन उमेदवार आहेत. कसं कार्यकर्त्यांना अन्याय नाही का? असं काही ठरलेलं नाहीये का एका घरात दोन द्यायला नाही पाहिजे, फक्त आमदारांच्या मुलीला द्यायचं नाही असं ठरलेलं. मान्य कसं करणार? आम्हाला ती संधी मिळेल ना, अजून त्यांनी त्या हातात दिलेलं नाहीये. त्यानुसार आम्ही जाऊ ना. मी ठामपणे सांगतो पक्षाचे जे अधिकृत उमेदवार राहतील, प्रदेश भाजपने जे सांगितलेले राहतील तेच राहतील. उर्वरित त्यांना पक्ष सांगेल की या जागेवरून तुम्ही उमेदवारी काढून घ्या, नाही काढली तर पक्ष त्यांच्यावर कारवाई. पत्र देणार. ऑलरेडी पत्र दिलेलं आहे. अधिकृत जी उमेदवारांची यादी ऑलरेडी दिलेली आहे आपल्या वर्तमानपत्रात पण. आम्ही शहानिशा करून जे काही उमेदवार ठरलेले पक्षाकडून ठरलेले ते उमेदवार राहतील आमचे, हे निश्चित आहे.